महापालिका निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत पुण्यामध्ये पराभूत उमेदवारांनी आंदोलन केलं। झाशीची राणी चौकात भाजप वगळता सर्वपक्षीय पराभूतांनी ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढली। यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत ईव्हीएम मशीनवर प्रतिकात्मक अंत्यसंस्कारही करण्यात आले। या आंदोलनामुळे जंगली महाराज रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती। इथेच भाजपचं कार्यालय असल्यामुळे आंदोलक उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी करत या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली। आंदोलनानंतर सर्व पराभूत उमेदवारांची संभाजी उद्यानात बैठकही झाली। राज्यातल्या अनेक भागात ईव्हीएम मशीन संदर्भात तक्रारी येत आहेत, त्यामुळे खरंच ईव्हीएम मशीन्समध्ये काही घोटाळा झालाय का याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे। ईव्हीएम मशीनच्या विश्वासावर निवडून आलेल्या महापालिका निवडणुकांचा निकाल पचवणं स्वीकारणं भाजपच्या विरोधी पक्षांना अवघड जातंय। या निकालामध्ये काहीतरी गडबड आहे। ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करण्यात आलाय असा आरोप सर्वच शहरांमधून होतो आहे आणि पुण्यामध्ये तर या सगळ्या पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे। पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील जो झाशीच्या राणीचा चौक आहे त्या ठिकाणी हे भाजप वगळता इतर पक्षातील पराभूत उमेदवार मोठ्या प्रमाणात जमलेले आपण बघतो आहोत आणि त्यांनी काढलेली ही अंत्ययात्रा पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत जाणार आहे। आपल्यासोबत सर्व पक्षीय उमेदवार आहेत जे या सगळ्या ईव्हीएम विरोधातल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। सुरुवात करूयात रेश्मा भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यापासून। काय अनुभव आहे तुमचा? साहेब, आता तुम्ही एवढे प्रचंड मतदार बाहेर आलेले आहेत, याच्यावरनं ह्यांचा रोष तुमच्या लक्षात येईल आणि 100% ह्याच्यामध्ये गोंधळ केलेला आहे। आम्ही प्रात्यक्षिक त्याची पाहिलेली आहेत। आमच्याकडे शेकडो प्रकारचे एव्हिडन्स त्याच्यामध्ये आहेत आणि आम्हाला खात्री आहे कोर्टामध्ये आम्हाला ह्याच्या संदर्भात न्याय मिळणार आहे आणि आम्ही न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। बाळासाहेब बोडके आपल्यासोबत। तुमचा अनुभव काय ईव्हीएम मशीनच्या बाबतीतला? तुम्ही एवढी वर्ष निवडणूक लढवत आहात आणि अनेक वेळा ईव्हीएम मशीनच्या माध्यमातूनच तुम्ही लढवलेली आहे, आत्ताच हा आरोप का होतोय? माझ्या भागात वडार समाज जो आहे तिथे जवळजवळ 16,000 मतदान झालेले। बीजेपीच्या वर संपूर्ण वडार समाजाने बहिष्कार टाकला होता, तरी तिथं बीजेपीच्या उमेदवारांना 3-4 हजार मतं पडली कशी? सगळ्यात मोठा आरोप आहे की इथले जे खासदार आहेत त्यांच्यावरती ईडीची कारवाई होणार होती आणि त्यांना 6 महिन्यापूर्वी अटक होणार होती। ती अटक रोखण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी इथले काकडे खासदार आहेत त्यांची तर आम्ही मागणी करतोच की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी नार्को टेस्टला तयारी व्हा आणि जर का मुख्यमंत्र्यांना पारदर्शकतेचा एवढा आव असेल आणि एवढी त्यांची इच्छा असेल तर पारदर्शकता करायची ना, ईडीची कारवाई ताबडतोब त्यांच्यावर करा। आणि इथली जी चौकशी आहे कोणत्या प्रकरणामध्ये ईडीची कारवाई होणार होती त्यांच्यावरती असं तुमचं माहिती आहे? त्यांना भुजबळ प्रकरणामध्ये त्यांच्यावरती कारवाई आहे ना आणि त्यांना अटक होणार भुजबळांच्या प्रकरणात। हो। आपल्यासोबत रुपाली पाटील आहेत। रुपाली ताई, काय अनुभव आला तुम्हाला ईव्हीएम मशीनचा? ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून लोकशाहीचा खून केलेला आहे। निवडणूक ही लागलीच पाहिजे आणि ईव्हीएम मशीनचा घोटाळा हा बाहेर पडला पाहिजे। त्यासाठी आम्ही आजचं हे आंदोलन करत आहोत। लोकशाहीचा खून करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो। भाजप सरकारने अत्यंत घाण खेळी पद्धतीने स्वतःचे उमेदवार निवडून आणलेले आहेत। ईव्हीएम मधील घोटाळ्याबाबत या उमेदवारांकडून उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका देखील दाखल करण्यात येणार आहे। भाजपला ज्या 92 जागा मिळाल्या, जे अभूतपूर्व यश मिळालं, त्याचे अनेक कारणं त्याची जी आहेत ती सांगितली जात आहेत किंवा त्याचं वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण केलं जात आहे। मोदी लाट होती का, बाकीच्या पक्षांबद्दल काही नाराजी होती का, या सगळ्याबरोबरच या ईव्हीएम मशीनचा मुद्दाही या सगळ्या आंदोलनामुळे सोशल मीडियावरती जे कॅम्पेन चालवलं जात आहे त्यामुळे चर्चेत आलाय। कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।